हो इकडे कस काय आलं? आलतो शिवम मेळावाला आलतो. अच्छा शिवम रिसॉर्टला शिवम का रिसॉर्टला वधूवर तो. मेळाव्याला? वधूवर मेळाव्याला आणि तो. पोरग कोणतं आहे? पोरग इथं आहे आमचं. पोरग? हा अरे ह्याचं लग्न कसं होईल? ह्याला का घेऊन हिंडायला? पुरी बघायचं चालू आहे. भेले नाहीत का रिसॉर्ट मधले लोक? कसे पितील पोरग आमचं निर्व्यसनी आहे. अरे निर्व्यसनीला काय करायचं? नोकरी आहे का याला? नोकरी आहे की भांड्या दुकानमध्ये मॅनेजर आहे. नाव टाकायला भांड्या दुकानात. तुला भांडे घासा येतात का? नाही फरची पुसा येते का? नाही कपडे धुवा येतात का? नाही स्वयंपाक करा येतंय का? नाही. आणि तुला कोण पोरगी देईल र? अरे आजकाल तू घरचे जर झाडून भांडे करशील तर तुला एका पायावर कोणी बी पोरगी द्यायला रेडी आहे. अशानं कशी पोरगी देतील वागा? माझ्याकडे बघ, झाडून भांडे सडा सारवण कपडे संडास बाथरूम घासणे सासू सासऱ्याचे कपडे धुणे सगळे येत आहे मला. आज 4 बायकांत 14 लेकर आहेत. मग आमच्या पोरगाला एक मिळाले झाले. मग आता ह्याला सगळे घरचे काम शिकवा. बर कुठून आलो तुम्ही? आम्ही कोल्हापूर आलो. प्रॉपर हे पोरग जमखंडीच आहे, कर्नाटक. कोल्हापूर कुठं उदगीर कुठं? अरे तू जर भांडे झाडून जर काम शिकलास का नाही, इतक्या लांब यायची सुद्धा गरज नाही. निस्ती तू जाहिरात दे, मला घरचे सर्व काम येतात, झाडून भांडे धुणे, आणि माझे दोन्ही कान बहिरे आहेत, मला बायकोनं शिव्या दिलेल्या ऐकू येत नाहीत, बाकी मी सर्व ऐकतो. एवढं जर म्हणलास का नाही, लाईन लागल तुझ्या दारात, लाईन गाड्याची पोरींची. हा 4 बायकांत 14 लेकर आहेत. हे आयडिया ना मला. हा भारी एक नंबर. आता शिकशील का घरचे सगळे काम? शिकणार. मी तुला तवाच म्हणलो होतो घरचं काम शिक म्हणून. झाडू फरशील झाड लोट जर केला असतं तर आज लग्न झालं असतं तुझं. मला काय माहित मामा, कर कामचं बाहेर का बघावं आणि करायचं बघावं. मग आता कसं करणार? मग आता त्याने सांगितल्याप्रमाणे तसं कर, तुझं होऊन जाईल बघ.